समन्वयकांची प्रकाश आंबेडकरांना बीड लोकसभा मतदारसंघातून लढण्याची विनंती समोर आली आहे। परिणामी मुंडेंच्या बालेकिल्ल्यात प्रकाश आंबेडकर लढणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। मराठा समन्वयकांनी प्रकाश आंबेडकरांना बीडमधून लढण्याकरता का साकडं घातलं बघूयात। प्रकाश आंबेडकरांमुळे बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलं तापलंय। मराठा समन्वयकांनी प्रकाश आंबेडकरांना बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याकरता गळ घातली आहे। प्रकाश आंबेडकर धाराशिवच्या दौऱ्यावर असताना त्यांना पत्र देऊन विनंती करण्यात आली। ही विनंती करण्यामागे एक कारण आहे। वंचित बहुजन आघाडीला सत्ता दिल्यास मराठा समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी 11 ऑक्टोबरला झालेल्या बीडमधील सभेत दिलं होतं। तसंच लोकसभा निवडणूक ताकदीने लढणार असंही म्हटलं होतं। त्यानं सर्व बीड जिल्हा जो मागासला राहिला आहे, पण बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि वंचित उपेक्षित आणि त्याचबरोबर गरीब मराठा न्याय देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी जो महाराष्ट्रामध्ये जो वाद निर्माण केला जातोय काही प्रस्थापित मंडळीच्या माध्यमातून किंवा ओबीसी वर्सेस मराठा त्याला कुठतरी छेद देण्यासाठी सर्व ओबीसीच्या सुद्धा कार्यकर्त्याची मागणी आहे। आमच्या पक्षामध्ये जे काम करतात, जे मराठा समाज कार्यकर्ते काम करतात, त्या सगळ्याची भूमिका आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी बीडची लोकसभा या ठिकाणी लढवली। अशोक हिंगे हे मराठा समन्वयक आणि वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्याचे विभागीय अध्यक्ष आहेत। तर दुसरीकडे मराठा आरक्षणाकरता झालेल्या आक्रमक आंदोलनामुळे बीड जिल्हा चर्चेत आला होता। त्यामुळे मराठा समाजाने प्रकाश आंबेडकरांना केलेल्या विनंतीला महत्त्व प्राप्त झालंय। आंबेडकर साहेब बीड जिल्ह्याचा विकास करू शकतात आणि मराठा समाजाचे जो आरक्षणाचा जो विषय आहे त्याच्यावरती साहेब प्रत्येक वेळेला पाठिंबा देतात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि समाजाला कुठतरी न्याय श्रद्धे आंबेडकर साहेब हे देऊ शकतात। म्हणून आम्ही त्यांना बीड जिल्ह्यातून लोकसभेची निवडणूक लढवावी अशी विनंती केली आहे। बीड लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। मराठा समाज आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद एकत्रितपणे खासदार प्रीतम मुंडे यांना कडवं आव्हान देऊ शकते। कार्यकर्ते आणि मराठा समाजाच्या आग्रहास्तव प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक लढवली तर राज्यातली लक्षवेधी लढत बीडमध्ये